बघा मण्या रात्रभर बाहेर होता तरी पण काही ह्याला शिकार भेटली नाहीये. आलं की ह्याला मुरमुरे खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. आणि मुरमुरे एवढा मन लावून खातो. एक 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 मुरमुऱ्याचा आस्वाद घेतो. आमच्या घरामध्ये सगळे तरेबाज आहेत आणि कोणाला एकच असं नाही की एकच वस्तू सगळे खातील. त्यामुळे सगळ्यांना मनसोक्त खायला मिळतंय. आणि आता हे संपवल्यावर आता हा दूध पिणार आहे. हे निरसं दूध आहे, गरम केलेलं नाही आहे, आताच काढून आणलंय. मण्याचं आपलं कसं सकाळचं भोजनची सुरुवात बघा, मण्याचं भोजन चालू आहे. नमस्कार मित्रांनो, कसं आहेत? आय होप मजेत असाल. करत आहे व्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. स्वागत आहे तुमचं मीराताई व्लॉगमध्ये. आपली मीराताई आज ब्रुनोला खाली दिली पण त्यांनी खाल्ली नाहीये. कुठे गेला? फार आगाऊपणा करतोय. ब्रुनोने खाल्ली नाहीये, असंच त्रास देतो. चिकन संपलेलं आहे. काय दत्ता पण चालला का? होय खरी खाल्ली नाहीये. आता आपल्याला शेवया करायला जायच्यात. मी जाणार नाही, ते जाणार आहेत. शेवया करायला जातील आणि येताना आपल्या ब्रुनोला चिकन घेऊन येतील. मगच ब्रुनो खाईल. आज शनिवार आहे. काय करतं ह्याच्यासाठी आम्हाला कधी पण करावं लागतं. कधी पण आम्हाला करावं लागतं. आमचं बाळच तसं गोड आहे. आमचं बाळच आहे तसं समोसा तोंडाचं. काळे काळे दोन टिपके डोळ्यावर आणि खाली ते नाक. आधीचे फोटो बघावता असं वाटतं का दोन राईचे दाणे ठेवले तसे दोन आणि एक खाय असं असं बघतो. असं लय भारी बघतो. ब्रुनो ए बाळा अक्षरशः उपवास सहन करतो पण काय खात नाही. लय हट्टी हो माणूस, पण एवढा हट्टी नसल. खारी चहात भिजवून दिली. म्हटलं आधी एकच दिली छोटीसा तुकडा. म्हटलं तेवढा खाल्ला ना आपण त्याला टाकू. नाही खाल्लं त्याने. शुभ्राला कुंकाची एलर्जी. काय लावायला गेलं की नुसतं हिला खायला द्या, हिला खायला. सगळेच खायला आलेत जन्माला. खायला आलेत, खायला पाहिजे सगळ्यांना. बघू तुझ्या इकडे काय लागतंय. कडक कडक असं जरासं सगळंच खायचं. जरा नाही बोलायचं माणसाला. जरा आलंय माणूस बोलायला जरा कुंकूला अशी उभं राहिली. कुंकू लावलं तर काय होतं ग? कुंकू लावताना नुसतं किती पण येड्यावर सारखी करते. रुसली का माझ्यावर? आता काय करावं बाई. रुसली. काल एक फटका मारला झाडू मारताना, वेड्यासारखी करत होती म्हणून एक चापट मारली. अजूनपर्यंत हिच्या लक्षात आहे. का रुसली का? नाही रुसली. अरे वा, नाही रुसली. अगं माझी सोनू. अरे पण बोल तरी. तू रुसली नाही तर मला बोल तरी. बघा बघा कशी रुसली बघा माझ्यावर ना. हे जनावरे सुद्धा रुसतात. थांब तुला पोळी आणते, रुसवा घालू दे तुझा. थांब. हे आपली पोळी आहे. एक दीड पोळी आहे. एक दीड पोळीचे तुकडे आपले. आता शुभ्रा बघा कशी खाईल. आज तिला एवढंच देते खायला. रुसली ती. जर तोंड गोड करते. मित्रांनो हे ना गरम गरम चपाती वगैरे कधीच त्यांना देत नाही मी. कारण का यांच्या टाळ्याला चिटकतं. मग आपण गरम जरी चपाती केली ना त्यांना मी रोज एक चपाती किंवा भाकरी जे काय आपण करतो ना ताजा, तो पण मी देते. पण कसा देते, बराच वेळ मी तो तव्यावर तसंच ठेवते. तवा उतरल्यावर मग तो जरा कडक होतो. मग ह्यांच्या ना टाळ्याला चिटकत नाही. म्हणून ह्यांना असं मऊ लुसलुशीत कधी खायला द्यायचंच नाही. आता आपल्या शुभ्राचा मला रुसवा घालवायचा आहे ना, तर काय करावा. आता रुसली म्हटल्यावर तेवढं करायलाच पाहिजे. देणारच नाही आता तुला मी. जा तू रुसली ना माझ्यावर. तू मगाशी का नाही मला बोलली. बघा बघा आता ठेवूस तोर दम. ठेवूस तोर दम आपल्या शुभ्राला. खा गो बाई खा. घमेले घेऊन जाते. नाही तर ते आमच्यामध्ये अशी पद्धत आहे. खायला झालं की घमेला आपटायचं. असं दातात धरून घमेला अशी आपटते. खाली पण ठेवत नाही, ढकलत नाही. दातात धरते. दना 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 नुसती कानठळे बसायसारखा आवाज करते. बोलवते ती आपल्याला. खा सावकाश खा. एक पण गोचिड नाहीये गायांना. आधी आमच्या गायांना भरपूर गोचिड झालते. आम्हाला काय सुचलंच नाही. आम्ही फार त्यांना औषध लावायचो. महागडे ड्रॉप आणले. आम्हाला काय अनुभव नसल्यामुळं कोणी काय म्हटलं की तेच घेऊन यायचं. पाण्यात टाकायचं औषध. काय ना असं ब्रश मारल्यासारखं पोतरा मारला. पण काय नाही, ते गोचिडं काही आमच्या गायांचे हटलेच नाही. असं बघितलं तर आम्हाला पण लाज वाटायची. तर करावं तरी काय. आणि डॉक्टर पण नुसता यायचा आणि इंजेक्शन देऊन जायचा. त्याला एक दिवशी म्हटलं अहो काहीतरी सांगा, हे आणा ते आणा ड्रॉप.
काही इंजेक्शन वगैरे असेल तर बघा, मग तो डॉक्टर म्हणाला शहाणा की हां ह्याला एक इंजेक्शन आहे मी देतो. मग त्यात ते इंजेक्शन दिले आम्ही त्यांना. तेव्हा ह्या गायांच्या गोचिडं गायब झाले. गायब म्हणजे औषधाला पण आता गोचिड नाहीये. काही वेळेस ना आपल्याला काय करावं ते कळत नाही, पण चांगलं काही लोक सांगत नाहीत बरं का आपल्याला. एवढी औषधारी पाजारी पण गाय आहेत, ते पण गपचूप इंजेक्शन मारून घेतात. पण आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही नंतर फार उशिरा इंजेक्शन दिलं त्यांना. आता एक पण ह्या गायांमुळे आमच्या बंड्याला पण एखादा गोचिड निघायचा. त्याला पण आम्हाला लय त्रास व्हायचा, कारण का तो घरात राहतो ना आमच्या. मग त्याला दिवसातून 2-2दा आंघोळ घातली तरी गोचिड जात नाही, ड्रॉप टाकले तरी जात नाही. पण आता बंड्याला नाही, कोणाला नाही, तर गोचिड तुम्हाला दिसणारच नाही. क्वचित कुठे एखादा असला तर लगेच ते काढून टाकतात. ते पण 8-10 दिवसांनी कधी एखादा दिसतो, पण गोचिड आता बिलकुल नाही आहे. आता पावसा पाण्याचं बघू, चिखला पाण्याचं काय पुन्हा आम्ही त्यांना इंजेक्शन देऊच आहे. तसं झालं का तुझं खायचं? झालं अरे निघालं ना रुसवा. अरे वा, बघा आता आली बघा लाडात. ते बघा अशी करते शुभ्रा. चल आता मी चालले, चल. हां बघा आता हात लावून दिले बघा, रुसली नाही. आता काय करावं, ब्रुनोला एवढीशी खारी देऊन बघितली, म्हणलं खातोय का, खाल्ली नाही बघा. ब्रुनोलाही मला त्रास देतो बाबा. मित्रांनो या चहा घ्यायला. तुम्ही सर्वांनी चहा घेतला का? नसेल घेतलं तर आपापल्या घरी घ्या, पर्यायच नाहीये. मी तुम्हाला इथून देऊ शकत नाहीये. आता तुझं काय भरलं नाही का? काय कमी पडलं? ते एक माकड खरी खाई नाही, आणि तू रुसला का मजवरी मन्या रे, रुसला का मजवरी रे, रुसू नको बाळा. खाऊन पिऊन सगळ्यांचं चाललंय, खाऊन पिऊन. असं पण नाही की यांना खायला नाही दिलं. खारी किंवा बिस्किट असेल तरच मला चहा घ्यावा असं वाटतं सकाळी. बघा आपला मण्या कसा बसलाय बाहेर, शिकार मारतोय बाहेर. तर नाही, अरे बापरे मने भाई, सुबह बाहर का नजारा देख रहा है खिड़की से. बघा कसा बसलाय मण्या IT मध्ये. काय बघतोय बरं, काय बाहेर, काय रे बाळा, काय काय काय. बस असाच बस. 2 किलो रवा आणि 2 किलो मैदा आहे. आता मी हे चाळून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी गव्हाचं पण पीठ टाकणार आहे, म्हणजे चिकटपणा येईल. 1-1/2 किलो गव्हाचं पीठ टाकणार आहे. 1 किलोपेक्षा पण थोडं कमी टाकेन. शेवया करायला चालले मी. जायचं नव्हतं, म्हटलं सकाळी हे आणतीन करून सकाळ आणि आपण राहावं म्हटलं. आपण घरची कामं आवरली, घरची सगळी तसंच आहे. अजून फराळाचं पण नाही केलं आणि खूप कामं घरी, कपडे पण तसेच राहिलेत. आल्यावर लावते आता मशीनला कपडे. उभं राहून आपलं वर्षाचं काम आहे ना, आपल्या नजरेसमोर करून घ्यायचं. मी कुठलंही काम उभं राहूनच करून घेते. मसाला सुद्धा मी केला तर उभं राहूनच करून घेतला. फार ऊन. शर्ट सापडत नाहीये कुठे, काय माहिती. शर्ट मिळाला बघा. मी लगेच शर्ट, मला लक्षात आलं, मी आत्याकडे गेली होती ना, पर्समध्ये ठेवलेला. इकडे काय माहितीये का, डोंगर नाहीयेत, मोठे इमारती नाहीयेत, त्याच्यामुळे ना मोकळी हवा, एवढा धुरळा येतो. आणि त्याच्यावर एखादी गाडी गेली ना की बस. आणि सगळा रस्ता चांगला केलेला आहे, पण सिमेंटचा रस्ता आणि हे टँकर वगैरे चालू आहेत, त्यामुळे सगळीकडे धुरळा. आणि मोकळी रानं आता नांगरलेली, वळवट आली की सगळा धुरळाच उडतोय. जवळ्यामध्ये आलेलो आहोत. ह्या टाकीचं पाणी येते वाटतं टँकरला, शासकीय पाणी पुरवठा टँकर म्हणून. रस्त्याचं काम चालू आहे, एका साईडने झालेलं आहे आणि ह्या साईडचं अजून बाकी आहे. तो साईड पूर्ण झाला की ही साईड पण चालू आहे. ह्याला टँकरचं पाणी आहे या रस्त्याला पण. इथं आपलं दूध येतं ह्या डेअरीला. हे जवळेश्वराचं मंदिर आहे. खूप पुराण काळापासून, पांडवांपासून हे मंदिर बांधलेलं आहे. खूप छान दगडी काम, नक्षी वगैरे याच्यावरती आहे. एका दिवशी मी तुम्हाला आतमध्ये जाऊन पण दाखवेल. आणि आषाढीला फार मोठी यात्रा पण होते ह्या देवळाची. अशा प्रकारे
पहा मी आले शेवयाच्या इथं. शेवयाचं हे बघा, ह्या थोडं 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 पीठ करून कालवतात आणि हे बघा ही मशीन आहे तिथं. आणि हे बघा ह्या अशा प्रकारे शेवया आपल्याला पण करायच्या आहेत, अशाच प्रकारच्या शेवया. हे बघा हा वाडा आहे त्यांचा. लागवड आहे लिंबोणीची, आपल्यासारखीची लिंबोणी आपली पण एवढीच आहे. सीताफळाचा बाग बघा पूर्ण जळून गेला, पाणीच नाही. आमच्याकडे वीटभट्टी आहे, वीटभट्टीचं काम आहे इकडे. बघा आला ग माझ्या शर्ट लागा, आला आला आला, चला 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 चला, बाजूला बाजूला बाजूला. अरे बाजू हो ले बाजू हो. अरे 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 काय आनंद झालाय ग बाई, काय आनंद झालाय. अरे बापरे बापरे बापरे, गेला त्याच्या जागेवर गेला. आणला 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 तुझा खाऊ आणला, तुझा खाऊ आणला, चिकन पण आणलं, हा सगळं आणलं सगळं आणलं. हे काय काय आणलं, हे काय काय आणलं, सगळं आणलं. चला 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 आपण, हे बघ हे बघ हे बघ, खाऊ आणला. गरम होते सारखं, खाटाच्या खाली जातो गरम असल्यामुळं. चला आपण आता घर उघडू, चल. अरे बापरे, आणला आणला खाऊ आणला, तुला आणला. हे बघ हे बघ हे बघ हे बघ, पावर आहे की नाहीये. आहे आहे, हा जीवात जीव आला आता घरात बसल्यावर. हाँ घर की तो बात ही कुछ और है भाई, है ना ब्रुनो. थांब तुझं ते कपडा आणते बाहेरचा ओला करून. आता ब्रुनोसाठी चिकन वगैरे करायचं पटापट. त्याचा तो खाल्लं का नाही काय माहिती, मला तर वाटतं हे कोंबड्यांनीच खाल्लं. तो तर खाणाऱ्यापैकी नव्हताच. लय आगाव आहे आमचा ब्रुनो बाई. हे बघा सगळं कोंबड्यांना दिलं पण स्वतः खाल्लं नाही त्यांनी. बेडवर मी आता हे सगळ्या शेवया वाळू घालणार आहे बेडवर. 10 रुपये पडले त्या शेवयाचे परत आलेले. मी थोड्या मोठ्या शेवया केल्यात, थोड्या जाड केल्यात, कारण का आपल्याला हे मॅगीसाठी पाहिजेत. उन्हात ठेवायला आपल्याला वेळ नाही. या कोंबड्यांच्या मागं बसावं लागेल. कोंबड्या सोडल्यात आज. जास्तच वल्ले आहेत बरं का. शेवटचा घाणा जास्त वल्ले टाकायचं का थोड्या वेळा उन्हात टाक, उन्हात देऊ लागल. शेवटच्या ना हे काय ह्या वल्ल्याच शेवटच्या ह्या. आणि आधीचा घाणा, पहिला घाणा वाळला, शेवटच्या जरा वल्ल्याच आहे, टाकावं लागेल उन्हात थोड्या वेळासाठी. ब्रुनोला चिकन कशा पद्धतीने मी करते हे पहा. आम्ही असं ब्रुनोचं चिकन असं करतो आम्ही. त्याला 1 पाव चिकन आम्ही 2 दिवस पुरवतो त्याला, कारण की इथं लवकर रोजच्या रोज जाऊन आणू शकतो आपण, की रोज जाऊन आणायला पण इथं नाही ना. चिकनला 2-3 किलोमीटर जावं लागतं. हे असं मिक्स मी हाताने काय करत नाही. हे बघा आलं आणि खोबरं थोडंसं घ्यायचं, त्याच्याशिवाय ते तसं केलं तरच खातो. हे बघा मी असं हलवत नाही, पण तेल भारच गरम झालेलं होतं. ब्रुनोचं चिकन अशा पद्धतीने
ज्वारीच्या भाकरीबरोबर चुरून लागतं. रस्सा करावा लागतो चांगलाच त्याला बऱ्याच मला. आता एवढं परत भरून पाणी ओतलं ना की ब्रुनोचं जेवण झालं. एवढा हा एक तांब्या ओतलेला आहे. थोडंफार अजून लागलं तर ओतू शकते मी, पण बघू परत. आपण बघूया ब्रुनोचं चिकन काय म्हणते. मी याच्यामध्ये पाणी ओतते. थोडं अजून पाणी टाकणार आहे मी. याला चुरून लागतं भाकरी बरोबर, त्याला जास्त रस्सा लागतो. काळी चहा प्यायला आज गुळाचा चहा केलाय मी काळा. बघा बाहेर सुस्तावला, थंड अशी हवा सुटलेली आहे बाहेर. आणि हे पहा रोज ह्या भागामध्ये पाऊस पडतोय. रोज हा जामखेडचा एरिया आहे, तिकडे जामखेड लागतं. अजून कुठली कुठली गाव आहेत, फकराबाद वगैरे काय काय. डेली इकडे पाऊस पडतोय. काल तर इकडे भरपूर झाला. असा ह्या पूर्ण एरियामध्ये पाऊस काल भरपूर झाला. आपल्या इकडे कधी येतोय काय माहिती. काल थोडासा असा शिंपडून गेलाय जरासा. पहा आकाश कसं झालेलं एकदम. आकाश मेहंदी काय लावायला वेळ भेटला नाही बाबा. नुसतं एवढं धावपळ 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 विचारूच नका. आज तर कपडेन भांडेन घरात सगळा पसारा अगदी तसंच होता. आधी गेले शेवया करून आल्याबरोबर फराळाचं केलं, आपल्या ब्रुनोचं चिकन केलं आणि मग जेवण केलं. जेवण घेऊन झोपले ढाराडूर पंढरपूर. 4 वाजता उठले. 1-1:30ला जेवून झोपले ना, 2 वाजेपर्यंत झोपले. 4ला उठले. 2 तास चांगली झोप झाली. उठून मग कपडे वगैरे धुतले, भांडी घरची कामं झालं निवांत. आता बघा आता हे गाडगुडचे दिवस, हा महिना पूर्ण आता असाच सुरू होईल. गाडगुड पावसाळ्याच्या रोज आबाळ येईल जाईल, पडेल कधी तेच माहित नाही, पण नेहमी पाऊस तर नक्की येणार आहे. बघा संध्याकाळी असा पाऊस पडतो असं वाटतं आता धो पाऊस पडणार. ब्रुनोने आपल्या हत्ती बघा कुठे टाकला. पहा आपल्या ब्रुनोने हत्ती कुठे टाकलेला आहे. ब्रुनोने नेहला तिकडे खेळायला आणि तिकडेच ठेवला. काय बघा घुंगरू कसं ओरडतंय. काय का घुंगरू, काय होतंय. काय काय कमी पडला तुझा, खुराकाची वेळ झाली तिची. हा त्यांनी बांधली ना तेव्हा त्याच्यामुळेच ती ओरडती. तिला मोकळं सोडायला पाहिजे. ब्रुनोने सर्वांचा पाठलाग केला. ब्रुनो काय कोणाला येऊ देत नाही. आता इथं बसलाय, असा बसतो टपून, असा बसतो आणि असं जम मारतो लगेच. ब्रुनो कशी जम मारतो. ब्रुनो काय आपल्याला कोंबड्यांना काही इथं येऊन देत नाही, कुठल्याच कोंबड्यांना येऊन देत नाही. मेहंदी लावली बघा मी, मेहंदी आता 1 तास झाला. अरे 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 कसा कोंबड्यांच्या मागे पळतो. असं वाटतं आता कोंबडी धरली एखादी. तांदूळ टाकले होते कोंबड्यांना. लाल मेहंदी लावली मी, लाल मेहंदी. ही मेहंदी कधी लावलेली, बहिणीकडे गेली होती. बहिणीकडे तेव्हा तिने 2 पुड्या लावलेल्या. बहिणीच्या गावी सप्ताह होता. आता तो सप्ताह कुठल्या महिन्यात होता काय आठवत नाहीये, पण असं भर उन्हाळाच होता. असं जसं एप्रिल मे असेल, मे जून मध्ये चांगलं कडक ऊन होतं तेव्हा. तिच्या गावाला काय आठवत नाही, तेव्हा लावलेलं. बरेच मेहंदी वगैरे जास्त लावायचीच, नॅचरल आहे आपला जो रंग आहे तो आहे. पण काय मी लावलेली आपली मेहंदी. घे चल ब्रुनो, चल हत्ती घे घे घे. इथं बाहेर टाकलाय, पाऊस येतोय, घाण होऊन चिखलामध्ये. उचल पटकन हत्ती, उचल. हा उचल आणि चल घे हे घे पकड ह्याला. घे तोंडात घे खा लवकर. घे चल घरात पळ, घरात सरळ घरात ठेव. घरात
अरे अजून हा चालला कुठे घेऊन हा गेला. तुला जेवायलाच नाही आता. तुला जेवायचं ना, चिकन खायचं ना. चल चल इकडे ये. इकडे घरात आण. चल आण इकडं. चल बाळ माझं लय हुशार आहे. आला 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 आला. चल ये ये घेऊन ये घेऊन ये घेऊन ये. चल ये ये घेऊन ये. चल घेऊन ये. हत्ती घेऊन ये घरात. तुझाच आहे तो. बाबा 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 कशाचा एवढा राग आला रे बाबा बाबा. अरे ये घेऊन ये घरात ये. टाकून देणार का तसा. आण घरात. चल जेवायला ये. चल ये ये. लय आगाव आहे ते. ब्रुनोसाठी आता मी ही एक भाकरी चुरणार. अशी त्याला जाड जूड अशी त्याला भाकरी लागते बघा. एक भाकरी चुरणार आहे मी. ब्रुनो आपल्या सकाळी काही जास्त जेवला नाहीये. आलं बघा आता. ह्याचा वास आला ना बघा. बघा बोलवायची काय गरज आहे का. हे आपल्या शुभ्राचं खाणं आहे. हे ह्याला बोलवायची गरज आहे का. चिकन असल्यावर असा पटकन येतो न सांगता. न सांगता येतो. घे तुला तर अंजर. इथं 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 ये. असं आमच्या ब्रुनोचं आहे. काय सांगता ब्रुनो. ब्रुनो लय वाईट आहे. लय म्हणजे लयच वाईट आहे. बघ बघ आता कसा गोडीला आलो. त्याला काय गरजच नाही आता बोलवायची. त्याला आपण नाही बोलवलं ना तरी तो येईल. गरमच पाहिजे बघा त्याला. भाकरी पण गरम. भारी खाणार आहे. भारी खाणार. रुपयाला किलो. असं त्याला ना एक जीव सगळं करून द्यायचं. आता हा त्याला खास म्हणायची गरज नाही. त्याला खास म्हणायची गरज नाही त्याला लठ्ठ्याला. हे पाणी लगेच जेवण झालं की साहेबाला चालू करते. खा म्हणणं लागायच नाही. गरम गरम भाकरी चिकन. 2 दिवसाचा कचरा काढ. चांगली जाड जुड भाकर. आपण शुभ्राला तोपर्यंत देऊया खाणं शुभ्राचं. ब्रुनोनी ना ते घरात आणलं बरं का हत्ती. आहे बघा घरात आणून असं फेकून दिला त्याने हत्ती. आपण आता हे ब्रुनोला खायला नेऊया. ब्रुनोचं खाऊ. ब्रुनोचं नाही हा शुभ्राचा खाऊ. ब्रुनोचं आपण ब्रुनोला दिलंय. आता हे शुभ्राचं थोडंसं पीठ टाकले त्याच्यामध्ये. मीठ 1-2 तुकडे होते भाकरीची थोडीशी टाकलीत. आणि थोडंसं पीठ टाकायचं त्याच्यातून. ते पिती ते त्याला सवयच लागली. भाकरी झाली की त्यातलं भाकरीचा चाळ थोडंसं त्याच्यामध्ये पीठ पाणी वाटायचं. मग ती पाणी पिते. शुभ्रा शुभ्रा शुभ्रा. अक्षरशः पंचमीच्या दिवशी आणलेली आहे. श्रावण पंचमीला तिला आपण आणलेली आहे शुभ्राला. आबाळ नुसतं गरज. अगं जा ना जा ना. शाहरुख खान काजोल जा की तिकडे. जा खुरवड्यामध्ये. कटरीना करिश्मा अशी नावं ठेवायला पाहिजे. हे बघा ही जर मी काजोल नाव ठेवलेली. ही काजोल आणि हा पहा शाहरुख खान. संपला. इकडे हिने संपवलं तिकडे तो पण संपवतो. घ्या संपवून घ्या संपवून. खुराक यांना भिजायला घातलं ना. ते दुसऱ्या गायांना खुराक भिजायला घातलं. कोंबड्यांची मज्जा. घमल्यावर चढून 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 खातात. अरे वा अरे वा अरे वा अरे वा. खायला दिल्यावर लय गोड आहे की नाही. नाही तर मग नाही दिलं की लगे रुसते. मग असं हात केलं तर तिकडं तोंड करते. बस बस दे आता घेऊन जाते मी. आता जाऊ दे मला. चल चल आता तू फोडणी आधी मीच घेऊन जाते. बघूया साहेबांचं काय पाहिजे. साहेब बघ कसं चाटून पुसून खातोय.
बघितलं असं चाटून पुसून खातो बघा, घासूनच टाकलं. ब्रुनोने पातेलं स्वतःचं खातो, स्वतःचं पातेलं घासून टाकतो. हा चांगलंच आहे, फ्रीजमधलंच आहे. पहा कसं पातेलं स्वच्छ केलंय त्याने. कधी कधी ना एक कण पण नसतो पातेल्यामध्ये. हा एक कण नसतो, असं वाटतं आपण पातेलं घासले. मग मला कसं तरी वाटतं, मला वाटतं ह्याला कमी पडलं वाटतं. तो ठेवणारच नाहीये. घासून टाक पातेलं. ब्रुनो खाऊन स्वतःचं पातेलं घासून टाकलेलं आहे ब्रुनोनी. भात झालं की त्याला आम्ही जेवताना बहुतेक देईन, नाही खायचं तो. होता मस्त जाळ मोठी भाकर होती. 2 भाकरीची एकच भाकर करत असते त्याला मी. 1 भाकर दिली ना बिनगोर, सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 द्यायची चुरून. मेहंदी लावलेली केस धुतली. आता दिवाबत्तीची वेळ आहे, म्हटलं धुवून काढा लगेच. पांढरे असतील तर लाल होतात केस. आपली कुठेतरी एखादा आहे पांढरा, तसं नाही, असं नाहीये. मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे. भात, गवारच्या शेंगाची भाजी, आमटी होती डाळीची, तुरीच्या डाळीची, आणि हा एवढंच होतं. तुरीची डाळ केलेली मी, तिखट केलेली मसाले डाळ, अख्खी डाळ दिसते अशी. आणि एवढी भूक लागलेली, त्यांचा उपवास होता. आधी खाऊन घेतलं. गवारीच्या शेंगा केलेला, ज्वारीच्या भाकरी, भात आणि तिखट डाळ. गवारीच्या शेंगा मिठाच्या केल्या. गवारीची शेंगा फक्त लसूण शेंगांना मीठ लावूनच मला आवडतात, मोकळ्या शेंगा तशा. अशा प्रकारे आता आमचं जेवण झालं. चला तर मित्रांनो, घ्या काळजी. मी तुमची मीराताई तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.